नमस्कार शेतकरी मित्रांनो. आंबा लागवड, पेरू लागवड, डाळिंब लागवड, इतर कुठलीही फळबाग लागवड आपण करत असताना योग्य पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यावरच आपल्या बागेचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे योग्य पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भातील सखोल माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा शेवटपर्यंत पाहावा. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ड्रीप सिंचनाचा वापर जास्तीत जास्त शेतकरी करत असतात. या पद्धतीचे फायद्याऐवजी फार मोठे तोटे योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज आपल्याला दिसून येत आहेत. त्यामध्ये सिंगल लॅटर पद्धत वापरल्यामुळे झाडाच्या दोन्ही बाजूला पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि दोन्ही बाजूला पाणी पोहोचवण्यासाठी ड्रीप 1 तासाच्या ऐवजी 2 तास 3 तास चालू ठेवावं लागतं. जेवढं जास्त वेळ तुम्ही ड्रीप चालू ठेवाल तेवढं ते पाणी खाली खोलवर निघून जातं आणि त्यासोबत तुम्ही ड्रीपद्वारे दिलेली खतं पण खोलवर निघून जातात व तसेच वरच्या थरातील अन्नद्रव्य पण खोलवर निघून जातात. परंतु फळबागेला पोषण देणारे ॲक्टिव्ह रूट्स हे वरच्या 1.5 फुटाच्या थरामध्ये असतात. त्यामुळे त्या थरामध्ये अन्नद्रव्य, त्या थरामध्ये पाणी आपल्या झाडांना मिळणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु सिंगल लॅटर पद्धतीमध्ये असं होत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये सिंगल लॅटर आपण वापरायला पाहिजे. त्यानंतर डबल लॅटर पद्धत वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर जसजसं बाग फळावरती येण्यास सुरुवात होईल तसतसं आपण 4 लॅटर पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून ॲक्टिव्ह रूट्सला पाणी व अन्नद्रव्य मिळतील व तसेच वापसा कंडिशनमध्ये आपली बाग राहील. वापसा कंडिशनवरती आपण जर काम केलं तरच बागेचं भवितव्य हे खूप चांगलं राहतं. यावरती आपण सगळ्यांनी विचार करणं महत्त्वाचं आहे. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा व या संदर्भात व इतर कुठल्याही आमच्या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.